गाईस तर मी मावशीला घ्यायला होता तर रेल्वे स्टेशनवर चेरीला मध्येच ठेवले कारच्या मध्ये ते बघा पकडीला ओय 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 चेरी सोड खाली हात लावायला तिला हात लावायला तिला घेऊन जा रे ते भाऊ बीजे आता मम्मी वाढते दोघी मामांना दोघी मामांकडनं किती काढते म्हटलं गाईस आमच्या बहिणीने आम्हाला ओवाळलेलं आहे आणि ती चिडलेली माझ्यावर मी तिचं नाव घेतलं ना चेरी चेरी म्हणतो पा तर नवीन गेम ऍड झालेला आहे गाईस आम्ही जेव्हा पण भेटत जाऊ आता इथे आहे ना भेटल्यानंतर हेच खेळत जाऊ आता अरे राम राम मित्रांनो कसे तुम्ही सर्व होप्स तुम्ही सर्व छान असतील वेलकम टू अवर न्यू व्लॉग तर गाईस आज आहे भाऊबीज आणि दिवाळी झाली होती तर गाईस आता मावशी येते वर्षा मावशी तर तिला घ्यायला चाललेलं आहे मी रेल्वे स्टेशनवर बस आणि रात्री आम्ही जाऊ काकांकडे तिकडे मुद्रा आम्हाला वाढेल भाऊबीजसाठी बस आज हेच राहील ब्लॉगमध्ये आणि गाईस जर तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला या फ्रेमबद्दल माहिती असेल की वेदने ही मला फ्रेम दिली होती 1000 सबस्क्रायबरवर अशी 2000 वाली पण होती आणि 3000 वाली पण होती काल काय रूम साफ केली ना तर तेव्हा म्हटलं यार आता एवढ्या मेहनतीने या बनवलेलं आहे मी याला फ्रेम केलेली आहे तर मग लावूनच देऊ तर ही एक लावलेली एक खाली आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये ना यार हे पाणी चाललं गेलं होतं त्याच्यात ते फंगस झालेलं आहे मागे पण झालं होतं हे मागच्या साईडला तर याला परत करावं लागेल आहे का अजून निघ 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 लवकर अरे निघ ना इकडे थंड वाटतं ना खाली त्याच्यामुळे कुत्रे इथेच झोपून जातात कारच्या खाली तर आता जायचंय रेल्वे स्टेशनवर मावशी येते नंदुरबार वरून तर ती आता उतरलेली आहे स्टेशनला आता जातो घ्यायला मावशीला चल ये इकडे ये मध्ये ये चल ना ओय मध्ये ये जा मध्ये जा हिला पण घेऊन जावं लागतं गाईस कार बघितली ना तर हिच्या अंगात असं होतं की यार मी केव्हा जाऊ 11:30 होत आहे गाईस आणि अजूनपर्यंत माझी अंघोळ बाकी आहे कारण की सगळे साफसफाई करावं लागते ना चेरी आपल्याला म्हणून चला गाईस अभी जाते हम निघालेले रात्री आता जास्त जागायची सवय पडलेली ना मग सकाळी उशिरा उठणं होतं म्हणून मग उशिरा आंघोळ असं आता लवकरचा शेड्यूल लावायचा आहे गाईस ता मी पोहोचलेला आहे मावशीला घ्यायला आता रेल्वे स्टेशनला इकडे रेल्वे स्टेशन आहे इथे कार लावलेली आहे कोणाचं काय तो कोणाचं काय येईल पा कुठे कुठे उभी राहून मध्ये चल हे 10 हो चल ओय त्याच्यात पण कुत्रा होता चेरी त्याच्यात पण कुत्रा होता गाईस तर मी मावशीला घ्यायला होता तर रेल्वे स्टेशनवर चेरीला मध्येच ठेवले कारच्या मध्ये ते बघा काय कर रे पोरगा लाजला रे भाऊ इकडे अनुष काय नाव तनिष अंश तो येतोय तिकडे मावशीला याच्यावर घाबरते मावशी मम्मी याच्यावर खूप घाबरता एस्केलेटरवर यायला जास्त मेहनत करून यायची सवय त्यांना मावशी घाबरते चेरीला चेरी थांब ये चेरी थांब तू इकडे मावशी घाबरते याला पुढे बसू दे बस रे तनिष पकडीला ओय 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 चेरी फटके देऊ का बस त्याच्याकडे ओय फटके देईल ओळखत नाही का ग ओळखत नाही का येऊन गेलाय तो आपल्या घरी अरे नाही घाबरू नको नाही ये ना मध्ये तनिष तर घाबरत नाही हिला तनिष भेटलेला आहे पण हाय ना खूप घाबरतोय आणि मावशी तो इकडे जवळच येत नाही आता त्याचा चेहरा कसा झालेला आहे ये हात लावतो हिला घाबरू नको काही करणार नाही वाचून गेल ती फक्त गेल सोड खाली
ये इकडे ये. अरे ये ना, एकदा ये इकडे. अरे हात लावायला, तिला हात लावायला. तिला घेऊन जा रे. नाही गाईस, आता वाजलेले दुपारचे 2. जेवण वगैरे झालेले आहे. मी पण आता आंघोळ वगैरे करून तयार झालेला आहे. आणि ईश्वर मामा आलाय आणि नाशिकचा मामा आहे ते पण आलेले मावशीला घ्यायला. आता मावशी जाईल वरखेडीला मामाकडे. इकडे मावशी आहे, बेबे भाई. ते माझे जुने ब्लॉग बघताय गाईस केव्हांचा. हा माझा सगळ्यात मोठा सबस्क्रायबर आहे गाईस. केव्हापासून माझे ब्लॉग बघतोय, केव्हापासून सकाळपासून आलाय तेव्हा आर्यन दादाचे ब्लॉग, ते पण टी व्हीवर बघतोय. आणि हा म्हणतो ब्लॉग बनव म्हणे. बघा मागच्या 2 वर्ष आधीचा ब्लॉग बघतो दिवाळीचा, तो ब्लॉग बघून आनंद. कारण की आता 2 वर्षापासून तर आम्ही काही दिवाळीच बनवत नाही गाईस, फटाके फोडत नाही जास्त. ईश्वर मामा आला होता आणि एक नाशिकचा मामा आहे तो आला होता. सोबत वर्ष मावशी आणि हे सगळे आले होते. मामा किती देतोय मग आज तुझ्या बहिणीला भाऊबीजचे? हा अरे लाल. मम्मी किती काढते म्हटलं मामाकडनं, दोघी मामांकडनं किती काढते म्हटलं. मम्मीची तर भाऊबीज आहे आता. मम्मी ओवाळते दोघी मामांना. किरण मामाला, तू का स्पेशली किरण मामाला जाणार आहे का? तो जास्त लाडाचा आहे किरण मामा, त्याच्यासाठी वरखेडीला जाईल मम्मी. कोणाचं काय तर कोणाचं काय. पहिला जायचंय वरती 2 नंबरसाठी, पण त्याला वाटतं वरती चेरी आहे, तो जात नाहीये. घेऊन जाणं त्याला ग, चड्डीत करेल. नाही तर तो एवढा मोठा फॅन झालेला आहे ना, एकच व्हिडिओ आहे ना 3-4 वेळेस पाहिला असेल तो दिवाळीचा. याला वरती घेऊन जा, ते जातील तोपर्यंत. चला चालले हे पण. कुठे येऊ? हा चालेल. बाय बाय. हा येईल ना, बघेल ना जमलं तर. बाय बाय. व्हॉट्सअपला मेल टाका. शुभमच्या घरी आला होता हिला घेण्यासाठी, कारण की पाहुणे येतात आणि ही पाहुण्यांवर खूप भुकते. तर म्हटलं हिला ठेवू शुभमकडे. चल ग, माझ्या आधी ही करते तिकडे. चल इकडे. ओय ओय हुशार. काय गाईस, आता वाजताय रात्रीचे 8. भाई मस्त एकदम झोप लागली होती गाईस. आता मी चाललेला आहे काकांच्या घरी, कारण की आज आमची भाऊबीज पण आहे. तर बस मुद्रा आम्हाला ओवाळेल तिकडे जेवण वगैरे. तर मी आता जातो आणि मला लगेच यायचं चेरीसाठी, कारण की चेरी नाही तर जास्त वेळ राहू नाही शकत एकटा. बेबींसोबत, बेबीनी येते ना गाईस. आता आम्ही आलेले इथे काकांच्या घरी बघा. आणि ना बाहेर मस्त पाऊस पडतोय भाई. पावसाचं वातावरण आहे की थंडीचं वातावरण आहे काहीच समजत नाही. पाऊस सुरू झाला होता येता. मी तर गाडीवर आलेलो आहे, कारमध्ये आले. मला जायचंय ना. तू पण येणार आहे का सोबत माझ्या? लगेच यहाँ भी खेल रहे गाइस टेबल टेनिस. कोणाला जमते खेळायला बघू. आमचा भाऊबीज आता झालेला आहे. हे इकडे टेबल टेनिस आणि तिकडे गाईस आमच्या बहिणीने आम्हाला ओवाळलेलं आहे आणि ती चिडलेली माझ्यावर. मी तिचं नाव घेतलं ना, चेरी म्हणतो पा. कशी चिडली ती मुद्रा. सॉरी नाही, इट्स ओके, लेट इट बी. आता नवीन गेम ऍड झालेला आहे गाईस. आम्ही जेव्हा पण भेटत जाऊ आता इथे ना, भेटल्यानंतर हेच खेळत जाऊ आता. कारण की हा टेबल म्हणतो, टेबल टेनिसचा क्लास लावलाय ना याने, त्याच्याकडे आहे बॅट. खेळता खेळता काही आता ना आम्ही आलेले आईस्क्रीम घ्यायला. सगळ्यांना आईस्क्रीम खायची इच्छा होती, आईस्क्रीम घ्यायला आलेले वेद आणि मी. तर 8 रासबेरी आणि बाकी आमच्यासाठी चॉकलेटचे घेतलेले. हे आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे बाई, रासबेरी. तू पिलेली का रे प्राईम? हां हां, कोणती घेतली?
मी आणली होती. मी कधी आणली होती रे प्राईम? मी नाही आणलेली, मी पिलीच नाही एकदा पण प्राईम. मग मी काय करू. तर काय आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि बाहेर आहे ना अजून पण बाई पाऊसच चालू आहे. कार आणावं लागली पण आता पाऊस बंद झाला. आम्ही म्हटलं कार घेऊन जाऊ, कार घेऊन आले, पाऊस बंद. घरी आलेले काहीच आम्ही आणि इथे बघता अजून बनीची मॅच सुरू आहे. आता पप्पाने स्वनिक बसलेला आहे. तू हारला करे नियान, तुला जमलं नाही का खेळायला? तुला जमलं? तुला नसेल जमत स्वनिक. अरे पप्पा आणि वेद म्हणतो स्वनिक मध्ये चालू आहे. एकदम मस्त वाले मॅच चालू आहे. नाही रेकॉर्डिंग चालू नाही होती तेव्हा, रेकॉर्डिंग आता चालू झाली. दुसरा अरे नेट मध्ये अटकलाय. खूप इंटेन्स मॅच चालू आहे गाईस. 7-9 पप्पांच्या नाही न्यायचे 7. एकदम भारी मजा येते मॅच पाहायला. अरे अरे अंगाला लागला. ओय तू गेला ना. अरे तू गेला ना. कस काय चिडली तिला खेळू नाही दिला आणि इथे खेळायला लागले ना. तिला केव्हाची खेळायची इच्छा होती बाई. चल रे दादू चल, ती एकटी घरी. चल चल. हा ना स्वनिक मुळे झालं ते सगळं. सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम. नको का नको. चल ना इकडे बघ. आईस्क्रीम भेटला ना, आईस्क्रीम भेटला ना. पिंक कलरचा आईस्क्रीम होता ना.